Hello everyone, good morning all and welcome in the second session. Special welcome to our special guest Dr. Rajni Wadhai Madam, Assistant Professor Facility of Sociology, Gondwana University, Gadchiroli. I am Manisha Hilko, student of MA English, Gondwana University. It gives me an immense pleasure to deliver the hosting of the event of Knowledge Series 2.0. Session 8, today's seminar on social theories in literature. I would like to thank Physiology Department of English for organizing this beautiful webinar for us. And I also want to thank all dear participants, students, guests, and all teachers. So without taking much time, I would like to invite Dr. Wadhai Madam. Start now session. You can start seminar, ma'am. Thank you. आवाज येत आहे? Am I audible? Vaibhav sir. Good morning. Good morning, respected head of the department, Dr. Joshi sir, dear Vaibhav sir, dear Javre sir, dear Tare sir, and my dear student. I am Rajni Wadhai, Sociology of Department of Sociology. First of all, I would like to thank Department of English for inviting me for this lecture. My today's topic is social theories in literature. तुम्ही केलाय सर सुरू? My topic is social theories in literature. First of all, do you know the theory and social theory? Means what is social theory? Sir, slide change करताय तुम्ही? एक slide change. What is social theory? What is theory? Means theory काय आहे? तर एक जनरल ॲब्स्ट्रॅक्ट एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला जर थेअरी पाहायची असेल तर ती एक रियालिटी आहे. थेअरी सिम्प्लिफाइज द रियालिटी. व्हॉट इज मीन बाय रियालिटी? मीन्स theory explains that the means the word is complex. वर्ड हे जे आहे ते अतिशय कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचं आहे. आणि थेअरी आपल्याला काय सांगते? थेअरी टेल्स अस व्हॉट टू पे अटेन्शन. नेमकं आपल्याला कुठे अटेन्शन द्यायचं आहे, कशावर फोकस करायचं आहे. तर थेअरी पर्टिक्युलर आपल्याला त्या वे मध्ये आपण पर्टिक्युलर त्या सिच्युएशनला किंवा त्या परिस्थितीला आपण अटेन्शन देतो. दॅट इज थेअरी. And what is meant by social theory? Social theory is what is social theory? Social theory refers to ideas, arguments, hypotheses, thought experiments, and explanatory speculations about how and why human societies or elements or structures of such societies come to be formed, change, and develop over time or disappear. सामाजिक सिद्धांत सोशल थेअरी आपल्याला नेमकं काय सांगतो की जे काही आयडियाज आहे, कल्पना आहे, आपले युक्तिवाद आहे, आर्ग्युमेंट्स आहे, आपण जे हायपोथेसिस किंवा आपण एखादं गृहीतक आपण ठरवतो, विचार प्रयोग जे आपण एक्सपेरिमेंट करतो, प्रयोग करतो, तर ही जी काही कुठल्या प्रकारचा जो ह्युमन सोसायटी आहे, मानव समाज आहे, तर याच्यामध्ये जे सोशल स्ट्रक्चर आहे, जी संरचना आहे, त्याच्यामध्ये जी स्ट्रक्चर आहे ते काळानुसार बदलत असते. आणि ह्या काळानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज फॉर्म होतात, त्या तयार होतात. काळानुसार जसं आपण कुठली परिस्थिती बदलली, काही परिवर्तन आलं, चेंजेस आले, तर त्या थेरी सुद्धा बदलतात किंवा त्याच्यामध्ये अजून डेव्हलप होते, विकसित होतात.
किंवा त्या डिसअपिअर पण होतात, म्हणजे अदृश्य होतात. म्हणजे आपण आता जर पाहिलं तर काही थेअरी अशा आहे की त्या कंटिन्यू मध्ये आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेले आहे. जसं आपण फंक्शनिझम पाहिलं तर न्यू फंक्शनिझम म्हणजे नवीन त्याच्यामध्ये ऍड होत गेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक आपल्याला ती डेव्हलपमेंट दिसत आलेली आहे. काही काही थेअरी जे आहे ते या काळामध्ये गरज नसेल तर त्या ऑटोमॅटिक डिसअपिअर झाल्या किंवा काही थोडाफार बदलाने त्या पुन्हा कंटिन्युएशन मध्ये आलेल्या आहे. दॅट इज सोशल थेअरी. आता आपलं तर हा जो इंग्लिश लिटरेचर आहे, जसं तुमचं डिपार्टमेंट इंग्लिशचं आहे, पण आपण सोशल थेअरी बद्दल आपण करताय की सोशल थेअरीज इन लिटरेचर. देन व्हाय सोशल थेअरीज आर इम्पॉर्टंट. मग या सोशल थेअरी आणि आमचं तर लिटरेचर आहे, का त्याचा संबंध आहे, का इम्पॉर्टंट आहे? सोशल थेअरी ऍड्रेसेस द सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ ह्युमन ऍक्शन्स, arguing that the ways in which we act and our beliefs are general partly by social structure but also in communication between individuals and in social group. ज्या काही कुठल्या आपल्या थेअरीज आहेत त्या यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपण पाहिलेलं आहे की सोशल स्ट्रक्चर किंवा सामाजिक संरचनेमध्ये जी थेअरी आहे ती त्या सामाजिक संदर्भाला ती संबोधित करत असते, त्याला ती सांगत असते आणि अशा प्रकारचा ती युक्तिवाद करते की आपण कुठल्याही प्रकारची जी ऍक्शन करतो, ज्या पद्धतीने आपण वागतो, तर त्याच्या मागे कुठलं तरी आपले बिलीव्ह असतात किंवा आपली श्रद्धा असते अकॉर्डिंग टू दॅट सोसायटी. ज्या समाजामध्ये जशा बिलीव्ह आहे, व्हॅल्यूज आहे, त्याच्यानुसार आपण काय करत असतो, आपल्या रिॲक्शन असतात, आपले ऍक्शन असतात, आपण जे काही रिॲक्ट करतो, ज्या पद्धतीने आपण बिहेवियर करतो ते अकॉर्डिंग टू दॅट सोसायटी बिलीव्ह किंवा त्या श्रद्धा ज्या असतात. आणि अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल आणि सोशल ग्रुप यांचं सुद्धा कम्युनिकेशन असते. आणि जेव्हा ह्या कम्युनिकेशनच्या अकॉर्डिंग सुद्धा त्या थेअरीज आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट असतात. तर ह्या सोशल थेअरीज आपल्याला ऍड्रेस करतात ज्या सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये, ज्या ह्युमन ऍक्शन्स किंवा जे मानव जे लोक बिहेवियर करतात त्याच्या संबंधित तो संबोधित करत असतो. सोशल थेअरीज म्हणजे आपण पाहिलं आहे. आता याच्यात आपण म्हटलंय की सोशल थेअरी ज्या आहे त्या लिटरेचर मध्ये त्याचा काय उपयोग आहे आणि नेमकं लिटरेचर आणि त्याचं काय रिलेशन आहे. व्हॉट इज लिटरेचर? लिटरेचर म्हणजे एक सिंपल आपण त्याच्यात समजून घेऊ की लिटरेचर अ बॉडी ऑफ रिटन वर्क्स. The name has traditionally been applied to those imaginative works of poetry and prose distinguished by the intentions of their authors and the pursued artistic excellence of their execution. जे लिटरेचर आहे किंवा आपण जे म्हटलो आपण साहित्य म्हटलेलं आहे, तर त्या साहित्याचा जर आपण विचार केला तर ती एक बॉडी आहे, रिटर्न वर्क आहे. जसं आपण पोएम पाहत आहे किंवा पोएट्री आहे किंवा आपले जे काही कुठल्या प्रकारचं रिटर्न आपण जे साहित्य वाचत आहे ते काल्पनिक आहे, इमॅजिनेटिव्ह वर्क्स आहे. आणि ते जे ऑथर आहे तो ऑथरने आपल्या सौंदर्यात टाकून किंवा त्याच्यामध्ये त्याचं एक विशिष्ट पद्धतीने त्यांनी त्याचं रिटर्न म्हणजे लिटरेचर केलं आहे. परंतु आपण जेव्हा विचार करत आहे किंवा आपण ज्या संदर्भाने विचार करताय लिटरेचरचा, तर आपण पुन्हा एक समोर जाऊन पाहताय की व्हॉट इज फेमिनिस्ट लिटरेचर. म्हणजे लिटरेचरचा आपल्याला पार्ट पाहायचा आहे, पण आपल्याला त्या लिटरेचरचा यासोबत सुद्धा संबंध जोडायचा, रिलेशन जोडायचं की सोशल थेअरीज आणि लिटरेचरचं काय इम्पॉर्टन्स आहे. हाऊ लिटरेचर सोशल थेअरी आर इम्पॉर्टंट फॉर इच अदर. जसं आपण म्हटलं की लिटरेचर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे ते एक प्रकारचं साहित्य आहे जे ऑथर जो आहे तो आपल्या कल्पनेतून किंवा आपल्याला जे आजूबाजूच्या याच्यातून तो आपला साहित्य तयार करत असतो, मग ती पोएम असो किंवा कुठल्या इतर साहित्य असेल. आणि सोशल थेअरी जे आहे ते आपण पाहिलंय की सोशल थेअरीचा मिनिंग पाहिला काय नेमकं त्याचं आहे. पण ह्या एकमेकांना कशा इम्पॉर्टंट आहे, कशा एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहे. द सोशियोलॉजिकल अप्रोच टू लिटरेचर इन्व्हॉल्व्स locating an author and his or her work in their wider social context. On this reading, a work of literature can only be properly be understood by examining the society in which it was written. It was written. म्हणजेच काय की जे लिटरेचर लिहिलं गेलेलं आहे ते लिटरेचर कुठून लिहिलेलं गेलं आहे, कोणी लिहिलं आहे, ऑथरने लिहिलेलं आहे. मग जेव्हा ते जो ऑथर आहे तो सोसायटीमध्ये आहे, मग सोसायटी मधल्या किंवा आपण जे काही सोशल थेअरी आहे ह्या सोशल थेअरी ज्या आहे ते आपल्याला ते एकमेकांना मदत करत असतात. ज्या काळात जे लिटरेचर लिहिलं गेलेलं आहे तर त्या काळामधलं ते लिटरेचर समजून घेण्यासाठी आपला ती सोसायटी कशा पद्धतीची होती किंवा ज्या काळात ते लिटरेचर तयार झालं आहे त्यावेळेचा तो समाज कसा होता, ती सोसायटी कशी होती, तर ती आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेता येते
थ्रू द लिटरेचर, किंवा आपल्याला सोशल थेअरी पण आपण मांडत आहे. जसं आपण पाहणार आहे पुढच्या याच्यात की सोशल थेअरी कशा बनलेल्या आहे, त्या एकदम एकाएकी नाही बनल्या आहेत, तर त्यांना सुद्धा लिटरेचरचा एकमेकांचा सपोर्ट घ्यावा लागला आहे, किंवा लिटरेचर जे वाचल्या गेलं आहे किंवा ज्या फेमिनिस्ट आहे किंवा इतर कोणी जे थेअरी मांडलेली आहे त्यांनी, तर त्या लिटरेचरचा सुद्धा सपोर्ट घेऊन अनेक प्रकारच्या थेअरीज निर्माण झालेल्या आहेत. तर त्या एकमेकांना ते रिलेट करतात आणि त्या एकमेकांवरती इंडिपेंडेंट असतात. आता जो सोशल थेअरीज इन लिटरेचर आहे, तर पर्टिक्युलर मी फक्त फोकस करणार आहे ज्या फेमिनिस्ट थेअरी आहे. म्हणजे सोशल थेअरी ह्या अनेक आहेत ज्याचा आपण वापर करतो लिटरेचर मध्ये आणि त्या संबंधीने आपण ते लिटरेचर समजून घेतो, परंतु पर्टिक्युलर मी फोकस करणार आहे फेमिनिस्ट थेअरीवर. What is feminist theory? Feminist theory is the extension of feminism into theoretical or philosophical discourse. It aims to understand the nature of gender inequality. It examines women's social roles, experiences, and feminist politics, a variety of fields such as anthropology and sociology, communication, psychoanalysis, economics, literary, education, and philosophy. आता जो पहिला सेंटेन्स आहे, फेमिनिस्ट थेअरी इज द एक्सटेन्शन ऑफ फेमिनिझम, म्हणजे हे जे फेमिनिस्ट थेअरी आहे ती फेमिनिझमच्या याच्यातून त्याचं ते एक्सटेन्शन विस्तारित रूप आहे. तर ते आपण थेरॉटिकल रूपामध्ये पाहत आहे, त्याची एक डिस्कोर्स मध्ये पाहत आहे. तर ह्या फेमिनिस्ट थेअरी कशा बनलेल्या आहेत, तर पहिल्यांदा तो मोठा पार्ट होईल समजवला तर की ज्या फेमिनिझम किंवा ज्या मुवमेंट चालल्या होत्या, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्स मधून ज्या काही तिथल्या सिच्युएशन होत्या, परिस्थिती होत्या, तर त्या फेमिनिझम मुवमेंट आणि फेमिनिस्टनी ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला किंवा जे काही समजून घेतलं, त्यातून त्यांनी त्या थेअरी निर्माण केल्या होत्या. आणि त्याच थेअरी ह्या प्रत्येक फील्डमध्ये जसं आपण पाहिलं की अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशियोलॉजी, प्रत्येक ठिकाणी त्या थेअरी वेगवेगळ्या पद्धतीने त्या काम करतात. त्याचा आपण वापर करून आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो. नेमक्या फेमिनिस्ट थेअरी कोणकोणत्या आहेत, तर मेन तर 3 थेअरी आहेत. अमंग द मेजर फेमिनिस्ट थेअरीज आर लिबरल फेमिनिझम, रॅडिकल फेमिनिझम, मार्क्सिस्ट और सोशलिस्ट फेमिनिझम, पोस्ट मॉडर्न, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट फेमिनिझम अँड मल्टीरेशियल फेमिनिझम. यातल्या 3 मेन आहेत. लिबरल फेमिनिझम आहे, रॅडिकल फेमिनिझम आहे, मार्क्सिस्ट फेमिनिझम आहे. ह्या ज्या फेमिनिझम आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये, जसं आपण पाहिलं आहे की जर आपला अभ्यास झाला असेल तर त्या वेगवेगळ्या ज्या वेव्ज होत्या त्या वेव्ज नुसार आणि ज्या थेअरी आहेत त्या तशा तशा निर्माण होत गेल्या. फर्स्ट जी लिबरल फेमिनिझम आहे ती लिबरल फेमिनिझम इज अन इंडिव्हिज्युअलिस्टिक फॉर्म ऑफ फेमिनिझम थेअरी विच primarily focuses on women's ability to show and maintain their equality through their own actions and choices. Liberal feminists argue that our society holds the false belief that women are by nature less intellectually and physically capable than men. It tends to discriminate against women in the academy, the forum, and the marketplace. Liberal feminism हे जे आहे ते हे सांगते की जे मेन आहे त्यांनी असं सांगितलं आहे की इंटेलेक्च्युअली किंवा फिजिकली याच्यामध्ये विमेन ह्या याच्या मेन पेक्षाही म्हणजे व्यक्तींपेक्षाही त्या कमी आहे, त्यांना ते डावलले जाते. परंतु जे लिबरल फेमिनिझम आहे त्यामध्ये त्यांचं एकच म्हणणं आहे की जो स्त्रीवाद आहे किंवा ज्या फेमिनिस्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही फेमिनिझमची मुख्य शाखा आहे, परंतु त्यांना जो काही बदल अपेक्षित आहे किंवा जे काही त्यांना करायचं आहे ते लोकशाहीच्या चौकटीत करायचं आहे, डेमोक्रेसीच्या फॉर्म मध्ये करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा एक जहाल किंवा कुठल्याही प्रकारचा विचार नाही. त्यांचा लिबरल आहे, उदारमतवादी प्रवाह आहे त्यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की उदारमतवादी लोकशाहीच्या नुसार आपण लोकशाहीच्या चौकटीत राहूनच ज्या काही आपल्याला आपले राईट्स आहे किंवा जे काही आपले हक्क आहे तर त्या कायदेशीर सुधारणाद्वारे आपण जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती आपल्याला प्राप्त करायची. त्यांना कुठल्याही प्रकारचा विध्वंस किंवा कुठल्याही प्रकारचं असं त्यांचं जहाल मत नाही. दॅट इज लिबरल फेमिनिझम. सेकंड जे आहे रॅडिकल फेमिनिझम. रॅडिकल याच्यात जे लिबरल फेमिनिझम मध्ये आहे त्याच्यामध्ये अनेक रायटर आहे. लिबरल फेमिनिस्ट रायटर मध्ये आहे जसं पहिली जी रायटर होती मॅरी वोलस्टोनक्राफ्ट,
त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, अ विंडिकेशन ऑफ द राईट ऑफ वुमेन, या पुस्तकाद्वारे त्यांनी आपले विचार मांडले. तुम्ही त्या पुस्तकाची यादी मी काही दिलेली आहे, नंतर ती शेअर करेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे जे थॉट आहे लिबरल फेमिनिझम मध्ये त्यांनी ते छान मांडलेले आहे, तर तुम्ही ते पाहाल. जॉन स्टुअर्ट मिल्ट आहे. सेकंड वेव्ह मध्ये बेटी फ्रीडम आहेत, ग्लोरिया स्टेनिंग आहे. थर्ड वेव्ह मध्ये जे आहे रेबेका वॉकर यांनी लिबरल फेमिनिझमवर चांगल्या प्रकारचं लिहिलेलं आहे, त्यांचं लिटरेचर उपलब्ध आहे. सेकंड जे मेन आहे फेमिनिझमचं, रॅडिकल फेमिनिझम. Radical feminism is a current perspective within feminism that focuses on the patriarchy as a system of power that organizes society into a complex of relationship based on the assertion that male supremacy oppresses women. It locates the root cause of women oppression in practical gender relations. जे रॅडिकल फेमिनिझम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पॅट्रियार्की हा मेन रूट आहे, जो सेपरेशन करते, ऑपरेशन करते. म्हणजे जो विमेन आहे त्यांना जो राईट पाहिजे आहे किंवा कुठलाही पाहिजे आहे, तर तो पॅट्रियार्की सिस्टीममुळे जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे किंवा जे इक्वेलिटी यायला पाहिजे ती मिळत नाही. परंतु यांचा विचार उदारमतवादी प्रभावापेक्षा म्हणजे लिबरल फेमिनिझमपेक्षाही वेगळा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो मूलगामी दृष्टिकोन आहे की जो समाजाच्या मूलगामी पुनर्क्रमणाची म्हणजे पुन्हा तो रिकन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तो अशी मागणी करते की सर्व सामाजिक आणि आर्थिक संदर्भामध्ये पुरुषांचे वर्चस्व नष्ट केलं पाहिजे. म्हणजे जे मेन रूट आहे, जो मेन कॉज आहे पॅट्रियार्कीचा, तो नष्ट केला तर आपण इक्वेलिटी आणू शकतो. आणि अशा प्रकारे ते ओळखूनच त्यांनी रॅडिकल फेमिनिझमचे म्हणतात की स्त्रियांच्या अनुभवावर वंश असेल, रेस, वर्ग असेल, क्लास आणि यासारखे इतर जे काही कुठल्या प्रकारचं विभाजन झालंय, डिव्हिजन झालं आहे, ते देखील त्याचा परिणाम होत असते. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की पॅट्रियार्की सिस्टम आपण नष्ट केली किंवा आपण त्याला रिकन्स्ट्रक्ट केलं तर नव्या पद्धतीने आपल्याला ती इक्वेलिटी मिळू शकते. ती याच्यामध्ये जे रायटर आहे ते अँड्रिया ड्वरिका आहे, फिजिक्स चेस्लर आहे, मोनिक विटिक आहे, मॅरी डेली आहे आणि इतर जे काही रायटर आहेत त्यांनी रॅडिकल फेमिनिझम वरती लिहिलेलं आहे. तिसरा जो मेन टाइप आहे तो आहे मार्क्सिस्ट फेमिनिझम. Marxist feminism is a subtype of feminist theory which focuses on the dismantling of capitalism as a way of liberating women. It states that private property, which gives right to economic inequality, dependence, political confusion, and ultimately unhealthy social relation between men and women, is the root of women oppression in the current social constant. जे मार्क्सवादी स्त्रीवाद आहे त्यांचा एकच तात्विक प्रकार आहे जो म्हणतो की यामध्ये मार्क्सवादी स्त्रीवादी भांडवलशाही आणि खासगी मालमत्ता जी आहे त्याच्या वैयक्तिक मालकीच्या माध्यमातून स्त्रियांचं शोषण होते. तर ह्या शोषणाचं त्यांनी विश्लेषण केलं आहे, त्याचं अनालिसिस केलं आहे की भांडवलशाही असेल किंवा खासगी मालमत्ता आहे ती कशा प्रकारे स्त्रियांचं शोषण करते. ती थेअरी मार्क्सिस्ट थेअरी जी आहे ती त्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करते. म्हणजे मेन ज्या तीन थेअरीज आहे, लिबरल फेमिनिझम, उदारमती, रॅडिकल आणि मार्क्सिस्ट फेमिनिझम, ह्या तिन्ही जे फेमिनिझम आहेत त्यांचं जरी एक मत असेल तरी पण त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना जी इक्वॅलिटी आहे ती आणायची आहे. तर त्या तिघांमध्येही हा एक फरक आहे. हाऊ डज फेमिनिझम इन्फ्लुअन्स लिटरेचर. आता हा जे फेमिनिझम आहे ते त्या लिटरेचर मध्ये कशा प्रकारचं इन्फ्लुअन्स करते, कारण की आपण जर इंग्लिश डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत तर हे लिटरेचरचा पार्ट आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची थेअरी न करता फक्त लिटरेचरचाच अभ्यास करता. परंतु फेमिनिझम लिटरेचरवर कसा इन्फ्लुअन्स करतं, त्याचा इम्पॅक्ट कसा पडत आहे. फेमिनिझम हॅज ड्रॅमॅटिकली इन्फ्लुअन्स द वे literary texts are read, taught and evaluated. Feminist literary theory has deliberately transgressed traditional boundaries between literature, philosophy and the social sciences in order to understand how gender has been constructed and represented through language. आता ह्यामध्ये आपण हे पाहिलं आहे की कुठल्याही प्रकारचं जो लिटरेचर आहे ते लिटरेचर वाचतो आपण आणि आपण फेमिनिझम पण पाहिलेलं आहे किंवा आपण फेमिनिस्ट थेअरीच्या जे थ्रू आहे ते आपण लिटरेचर समजून घेत आहे. परंतु पहिलेच्या ज्या काही कुठल्या जनरेशन असेल किंवा आपण फार पूर्वीचा जर काळ पाहिला तर त्यामध्ये एक प्रकारचं जे स्त्रीचं एक अस्तित्व होतं किंवा जी पर्सनॅलिटी ती कुठेतरी दाबल्या गेली होती आणि तीच बाउंड्री त्यांनी जाणून बुजून जी आहे
त्या असमानता आहे ती त्याला बाउंड्रीजला त्यांनी हे केलं आणि एक नवीन प्रकारचा त्याला निकष करण्याचा प्रयत्न केला. स्त्रीवादी सिद्धांत हा कुठल्याही प्रकारच्या सिद्धांताचा सैद्धांतिक आणि तात्विक याच्या तो प्रसार करत असतो. त्याचा उद्देश जो आहे तो कुठल्याही प्रकारची जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती नष्ट करणे आहे आणि मग ह्या सगळ्या प्रकारचे जे काही कुठल्या प्रकारचं आपण म्हटलं आहे की फिलॉसॉफी आहे, लिटरेचर आहे, मानवशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, मनोविश्लेषण आहे, अर्थशास्त्र आहे, साहित्यिक आहे, शिक्षण आहे आणि तत्वज्ञान, इतक्या सगळ्या ज्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातल्या महिलांच्या ज्या भूमिका आहे, अनुभव आहे आणि अशा प्रकारच्या स्त्रीवादी ज्या काही कुठल्या प्रकारचे राजकारण आहे त्याचं ते परीक्षण करते आणि मग तो जो फेमिनिझम आहे तो अशा पद्धतीने त्या लिटरेचरवरती त्याचा इन्फ्लुएन्स होते आणि आपण फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट थेअरीच्या थ्रू आपण लिटरेचर चांगल्या पद्धतीने समजून घेतो. जसं आता एक उदाहरण घ्यायचं राहिलं तर पहिलेच जे काही कुठल्या प्रकारचं लिटरेचर होतं, साहित्य होतं, आपण ते वाचत आहे, त्याचा अभ्यास करत आहे, परंतु मी फेमिनिस्ट थेअरी किंवा फेमिनिस्ट जे रायटर आहे त्यांचं तुम्ही साहित्य वाचाल आणि इतर साहित्य वाचाल तर काय डिफरन्स आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम, काय डिफरन्स तुम्हाला दिसून येतो, तर ते लिटरेचर मध्ये आपल्याला फेमिनिस्ट रायटरने लिहिलेलं लिटरेचर मध्ये आपल्याला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, एक नवीन थेअरी त्या पर्स्पेक्टिव्हने तो मांडलेला दिसेल आपल्या लिटरेचर आणि बाकीच्या लिटरेचर मध्ये आपल्याला पाहताना तो एक फरक जाणवेल. तर कुठल्याही प्रकारचं साहित्य, पोयम म्हणजे कुठलंही साहित्य असेल त्या साहित्याचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी किंवा रिसर्चनी हे महत्वाचं आहे की तो एक पर्स्पेक्टिव्ह ठेवून लिटरेचर किंवा आपण साहित्याचं वाचन केलं तर आपण चांगल्या पद्धतीने त्या समाजाला, सोसायटीला समजून घेऊ शकतो. ऍज अ रिसर्चर तुम्हाला हे नेहमीच कामात येईल की थेअरी विदाउट थेअरी जर आपण एखादा रिसर्च केला किंवा कुठल्या प्रकारचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला समाजाला किंवा कुठल्याही एखाद्या लेखकाला, ऑथरला, जसं तुमचा रिसर्चचा विषय वेगळा असतो, परंतु त्या पद्धतीने आपण त्या थेअरीला कनेक्ट करून किंवा त्याचा उपयोग करून त्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण प्रयत्न केला तर आपण ते रिसर्च ला न्याय देऊ शकतो, त्याला जज करू म्हणजे त्याला हे करू शकतो. तर हे एक प्रकार आहे. दुसरं आपण जसं पाहिलंय की फेमिनिझम कुठे कुठे लिटरेचरला इन्फ्लुएन्स करतो, तर काही काळापर्यंत स्त्रियांना सप्रेशन करायला गेलं किंवा त्यांच्यावरती एक त्यांचं जे अस्तित्व आहे ते थोडं नाकारलं गेलं, परंतु जसं जसं मुवमेंट आली, फेमिनिझम मुवमेंट आली किंवा इतर जे काही सोशल रिफॉर्मर त्यांनी काम केलं आणि जे काही रिटर्न मध्ये आपला जो लिटरेचर उपलब्ध आहे, जसं आपण पाहू समोर नाव आहेत सावित्रीबाई फुले असेल किंवा इतर कोणी रायटर असेल ज्या फॉरेनच्याही असतील म्हणजे याचे असतील आणि काही फेमिनिस्ट रायटर असतील, तर त्याने ज्या पद्धतीने त्यांचं मांडणी केली आहे, विषयाची मांडणी केली आहे, तर ती फेमिनिस्ट थेअरीच्या थ्रू मांडणी केली आहे. तर ते लिटरेचर वाचताना आपल्याला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होते, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह प्राप्त होते आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा एखादं साहित्य वाचतो, एक्झाम्पल म्हणून आपण जसं आपण सिरियल पाहतो किंवा एखादा पिक्चर पाहतो किंवा एखादा कुठला आपण व्हिडिओ पाहत आहे, तो आपण साधं एक म्हणून पाहू आणि एक रिसर्चर बेसवर किंवा एक थेअरी बेसवर एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन जर आपण पाहू तर आपल्याला त्या काळामधलं जे जे लिटरेचर आहे, जसं आपण सपोज एक हिस्ट्रीचं मधलं आपण खूप आपण लिटरेचर पाहिलं आणि आता नवीन याच्यामधलं लिटरेचर पाहिलं, त्याच्यामध्ये काय डिफरन्स येईल, फेमिनिस्ट थेअरीच्या याच्यामधून फेमिनिस्ट रायटरनी जे लिटरेचर लिहिलं त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी करू शकतो. जेव्हा आपण थेअरीचा वापर करतो आपल्या लिटरेचर मध्ये तर आपण पूर्ण त्या याला न्याय देऊ शकतो. नुसतं मी पोएम वाचत आहे, एखादी कविता वाचत आहे किंवा एखादं मी साहित्य वाचत आहे, एखादी कादंबरी वाचत आहे, मी सरळ सरळ वाचत आहे, पण माझ्यामध्ये जे काही बिलीव्ह आहे अकॉर्डिंग टू अवर सोशल स्ट्रक्चर, आपले जे स्ट्रक्चर आहे, आपले जे बिलीव्ह आहे त्यानुसार जर आपण त्याचं वाचन केलं, रिडिंग केलं, तर आपण कदाचित आपण ती जी भावना आहे किंवा जे काही कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन आहे तो आपण ठेवला नाही तर कदाचित आपण त्या परिस्थितीला समजू शकणार नाही, त्या समाजाला समजू शकणार नाही. पण एक आपण पर्स्पेक्टिव्ह ठेवून जेव्हा आपण ते साहित्य वाचू, लिटरेचर वाचू किंवा एखादा पिक्चर किंवा कुठल्याही प्रकारचं साहित्य आपण पाहू तर कदाचित आपल्याला त्या अँगलनी जाऊन आपल्याला त्या ज्या काही कुठल्या प्रकारच्या काही गॅप आहेत ते आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणून फेमिनिझम जी आहे ते प्रत्येक वेळी त्या लिटरेचरला इन्फ्लुएन्स करत असते. तसंच जसं आपण म्हटलं की ते एकमेकांचं रिलेशन आहे, को रिलेशन आहे. जसं समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये
लिटरेचर तयार होते किंवा ऑथर तयार होतात, परंतु वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा कशा प्रकारचं लिटरेचर तयार झालं आहे आणि सोसायटी मधल्या ज्या काही सामाजिक जे आपल्या कन्स्ट्रक्शन आहे, सामाजिक संरचना आहे, काही आपले जे बिलीव्ह आहे किंवा कुठल्या प्रकारच्या इतर जे काही ट्रेडिशन आहे ते कशा प्रकारे त्या लिटरेचरवरती इम्पॅक्ट पाडते. आणि म्हणून मग कंपॅरेटिव्ह स्टडी करताना जेव्हा आपण एक पर्स्पेक्टिव्ह ठेवून थेअरीच्या थ्रू जेव्हा आपण त्याला समजून घेतो, तर आपल्याला रायटरचे जे व्ह्यूज आहे त्यांची जी पर्स्पेक्टिव्ह आहे ते सुद्धा कळायला मदत होते. कारण की बरेच रायटरचा आपण अभ्यास करतो इंग्लिश लिटरेचर मध्ये, तुम्हाला की अनेक रायटर आहेत, परंतु प्रत्येकाने काही सारख्याच पर्स्पेक्टिव्हने आपलं लिटरेचर लिहिलं नाहीये. तुम्ही एखादं तुमचं एक्झाम्पल म्हणून दलित लिटरेचर वाचत असाल किंवा एखादं वुमेन स्टडीचा अभ्यास करत असाल, तर ते लिटरेचर वाचताना तुम्ही अभ्यास करा की याच्यामध्ये कुठल्या प्रकारची थेअरी वापरल्या गेली आहे, कोणत्या थेअरीने किंवा कोणत्या पर्स्पेक्टिव्हने ते लिहिल्या गेलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही थेअरीचा अभ्यास कराल, वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरीज आहे, फेमिनिस्टच्या थेअरी आहे किंवा अनेक अजून सोशल थेअरीज आहे ज्या मी इथे एक्सप्लेन नाही केल्या, मी फक्त फेमिनिस्ट थेअरीच्याच इथे एक्सप्लेन करत आहे. तर ह्या ज्या थेअरी तुम्ही पाहाल सोशल थेअरीज, त्या सोशल थेअरीचा संबंध आपल्या लिटरेचरमध्ये कसा आला आहे हे केव्हा समजेल, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल थेअरीचा अभ्यास करा, ते समजून घ्या आणि ह्या सोशल थेअरी कशा प्रकारे त्याला रिलेट करतात किंवा आपण लिटरेचर कसं समजू शकतो किंवा लिटरेचरच्या माध्यमातून आपण सोसायटी मधले जे काही कुठल्या प्रकारचं समाजाची जी संरचना असेल किंवा इतर काही कुठल्या प्रकारचा समाज आहे किंवा मानवांचं जे काही रिलेशन आहे ते कसं समजून घेऊ शकतो. तर हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या असतात. आता अनेक फेमिनिस्ट रायटर मी तुम्हाला सांगितले ह्या 3 थेअरीमध्ये, परंतु पहिल्यांदा सुरुवात करताना आपण आपल्या जो भाग आहे त्यातल्या फेमिनिस्ट कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. वी शुड नो द अवर इंडियन फेमिनिस्ट, म्हणजे आपल्याला ज्या बिगेस्ट फेमिनिस्ट आहेत त्याही माहित असल्या पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने लिटरेचर लिहिलंय, साहित्याची निर्मिती केली की जेणेकरून या फेमिनिस्ट थेअरीचे आपल्याला समजून घेता येईल, लिटरेचर समजून घेता येईल. पहिलेही वाचलेलं लिटरेचर आणि थेअरीच्या थ्रू एक पर्स्पेक्टिव्ह ठेवून वाचलेल्या लिटरेचर मध्ये काय फरक असतो हे तुम्हाला लक्षात येईल. तर मेन ज्या फेमिनिस्ट आहे त्याचं इथे दिलेलं होतं 6 इंडियन विमेन हू डेडिकेटेड देअर लिव्हज इन ऍडव्हान्टेज फेमिनिझम. फेमिनिझमला ऍडव्हान्स म्हणजे समोर आणण्यासाठी ह्यांनी महत्वाचं कार्य केलंय. एक सावित्रीबाई फुले सगळ्यांना माहित आहे, फतिमा शेख, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, डॉक्टर वीणा मुजुमदार, शर्मिला रेगे, ह्या सगळ्या फेमिनिस्ट आहेत ज्यांनी एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, नवीन अँगल, नवीन एक दृष्टिकोन आपल्याला लोकांना दिलाय, रिसर्चरला दिलाय, सगळ्या सोसायटीला दिला आहे की त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही लिटरेचरचा वाचा किंवा एक समाजाला समजून घ्या. पहिलेच्या जे काय, जसं आपण म्हटलं की पॅट्रिआर्कीचं उदाहरण घेतलं फॉर एक्झाम्पल, तर पॅट्रिआर्कीला आपण एक एक्सेप्टेड होतं आपल्याला की हो यस आपलं इंडियन कल्चर अशाच पद्धतीचे आहे, पॅट्रिआर्की राहते आणि आपण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं. परंतु जेव्हा आपण फेमिनिस्ट थेअरी वाचतो, फेमिनिझम आपण समजून घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की याच्या बियॉन्ड सुद्धा काहीतरी वेगळं आहे आणि जी आपल्याला कसं समजून घेता येईल थ्रू द थेअरी. ज्या काही सोशल थेअरीज आहे या सोशल थेअरीज आपल्याला आपला जो सोशल स्ट्रक्चर आहे तो समजून घेण्यासाठी मदत होते आणि म्हणून त्या सोशल थेअरीज खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपल्या पूर्ण जे आपण कुठल्याही प्रकारचं आपल्याला जसं एखादा आपल्याला सोशल इश्यूज पाहायचा असेल, विमेन संबंधी पाहायचं असेल किंवा इतर कुठल्या याचा अभ्यास करायचा असेल रिसर्च वर्कचा, तरी पण ह्या प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या थेअरी कामात येतात आणि त्या थेअरीचा अभ्यास करूनच आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो. हे जे आजचं लेक्चर घेतलंय रिलिव्हन्स ऑफ द लेक्चर, याचं काय अर्थ आहे किंवा काय इम्पॉर्टंट आहे, तर आतापर्यंत तुमचे जे लेक्चर झाले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा इतर तुमचे असेल त्या संबंधित होते, परंतु मी सोशियोलॉजी डिपार्टमेंटची आहे किंवा मी सोशल थेअरीचा आम्ही अभ्यास करून रिसर्च करतो किंवा मुलांना शिकवतो. परंतु लिटरेचर मध्ये माझं लेक्चर ठेवलं तर आपल्या हेडचा म्हणजे सरांचा, मान्य सरांचा सुद्धा काही विचार असेल की विद्यार्थ्यांनी लिटरेचर तर अभ्यास करायचाच आहे, परंतु ज्या काही सोशल थेअरीज आहे किंवा जे सोशियोलॉजीचा जो अभ्यास असतो, जसं आम्ही सोशियोलॉजीचा अभ्यास करतो परंतु आम्हाला लिटरेचरची खूप मदत होते. म्हणजे सोशियोलॉजी हा एक विषय आहे की तो सगळ्यांचा अभ्यास करून एक प्रकारचा एक व्यवस्थित तो मांडणी करत असतो, मग तो इकॉनॉमिक्स असो, हिस्ट्री असो, जॉग्राफी असो किंवा इंग्लिश, एनी अदर लँग्वेज. ह्या सगळ्या लँग्वेज ज्या आहेत ते आम्हाला पर्टिक्युलरली
रिसर्च मध्ये, अभ्यासामध्ये मदत करतात. कारण की जो समाज आहे, आजचा समाज असेल पण पूर्वीचा समाज समजून घ्यायचा असेल तर जे उपलब्ध साहित्य आहे, जे लिटरेचर उपलब्ध आहे, त्या लिटरेचर वरून आम्ही त्या काळचा समाज कसा होता, तिथलं ट्रेडिशन कसं होतं, बिलीफ सिस्टम कशा होत्या, कोणत्या ट्रेडिशन होत्या, हे सगळं समजायला मदत होते. आणि त्यानुसार मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरी तयार होत असतात. मग त्या काळानुसार आपण पाहिलेलंच आहे की त्या काही बदलतात, तयार होतात, काही परिवर्तन होतात, किंवा त्या आता जर कधी गरज नसेल तर त्या नष्टही होतात. मग ह्या थेअरी सुद्धा आपल्या लिटरेचर मधून त्या मदत करत असतात. आणि लिटरेचरला सुद्धा या सोशल थेअरी तेवढ्याच मदत करत असतात. आणि म्हणून आजचं जे लेक्चर महत्वाचं आहे, तर त्यासाठी एकच तुमच्यासाठी एक सजेशन किंवा विनंती असेल तुम्हाला, की तुम्ही या सगळ्या थेअरीज कशा पद्धतीने काम करतात, त्या थेअरी कशा तयार होतात, त्याच्यामध्ये पुन्हा काही तयार होतात का, नवीन तयार होते का, किंवा काही नष्ट होतात का, आणि ते आपल्या लिटरेचरशी कशा रिलेट करतात, त्याचा एकमेकांशी कसा संबंध येतो, ह्या पद्धतीने थोडा वेगळा बियॉन्ड जाऊन तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळेल, दृष्टिकोन मिळेल. आणि तुम्ही मग चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास असेल, फक्त MA ची डिग्री नाही तर नंतर सुद्धा तुम्ही रिसर्च कराल, तुम्हाला या प्रत्येक वेळी या थेअरी तुम्हाला कामात येतील. तर हे आजचं हे याचं महत्व होतं. त्यानंतर काही जे रिडिंग लिस्ट आहे ते फक्त इंडियन जे आहे, इंडियन वुमेन रायटर आहेत ज्यांनी पॅट्रिआर्की किंवा याच्यावरती काही लिहिलेलं आहे, तशा काही रायटरची लिस्ट आहे, पुस्तकांचं नाव आहे, तर ते तिथे लिंक शेअर केली आहे, तर तुम्ही तिथून सरांकडून घेऊ शकता. काही आपल्या लायब्ररीमध्ये पण चांगले पुस्तक आहे, फेमिनिस्ट थेअरी चांगलेले आहे, तर तुम्ही लायब्ररी पण रेफर करू शकता. आणि हे तुम्हाला नक्की तुमच्या भविष्यासाठी मदत करेल. माझं लेक्चर संपलेलं आहे. काही लोक म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद मॅडम. You guided us very well on research in social science. तर साहित्यामध्ये सामाजिक साहित्याचं महत्व काय आहे हे मॅडमनी आम्हाला चांगल्या प्रकारे इथे समजावून सांगितलं आहे. तर साहित्य म्हणजे हा एक समाजाचा भाग असतो असं मला तरी वाटते. आणि समाजातूनच काही साहित्यक निर्माण होत असतात आणि ते साहित्य लिहित असतात. तेच साहित्य आम्ही शिकत असतो. समाजातून निर्माण झालेले साहित्यिक यांनीच आपल्या कल्पनेने म्हणा किंवा आपल्या विचारांनी ते साहित्य लिहून आमच्यापर्यंत म्हणजे पुस्तकांमार्फत लिहून ते पाठवत असतात. तर धन्यवाद मॅडम. Anyone has any question? What is meant by argumentation? आवाज नाही येत आहे मला सर. हॅलो, आवाज. What is meant by argumentation? ऑर्गनायझेशन. Argumentation. Madam, the question was meaning of सर मला आवाजच नाही येत इकडनं. जे आता याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं एखादं आपण जसं फेमिनिस्ट थेअरीचा संदर्भ घेतो किंवा सोशल थेअरी होतो, तर एक आर्ग्युमेंट केलं जाते. म्हणजे जसं सहजासहजी कुठल्याही प्रकारची एखादी गोष्ट तयार होत नाही. जसं एक सोशल थेअरी आहे की वाद विवाद आणि म्हणजे वाद विवाद आणि संवाद, म्हणजे जसं कुठल्याही प्रकारचा एक संवाद होण्यासाठी किंवा एखादी परिस्थिती बदलण्यासाठी आपण सरळ सरळ कुठल्याही गोष्टी आपल्याला एक्सेप्ट होत नाही, तर आपण त्याच्यामध्ये काही आर्ग्युमेंट करतो किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती, जसं मुवमेंटचं झालं आपण की फर्स्ट सेकंड मुवमेंट आहे, त्यांना सरळ लगेच जस्टिस मिळालं नाही किंवा ज्या वुमेनचे राईट होते ते सहज मिळाले नाही त्यांना. तर काही ज्या गोष्टी आपल्या फेवरेबल नाहीये किंवा आपल्याला तो राईट मिळत नाही, तर त्यावेळेस आपण अशा प्रकारचं आर्ग्युमेंटेशन, म्हणजे जसं याच्यात हा शब्द आलेला आहे आर्ग्युमेंट्स आहे किंवा याच्यामध्ये दिलेला आहे, तर काय होते की एक सुरुवातीला
जो आपल्याला वाटतो की एक वेगळी थेअरी आहे, कॉन्फ्लिक्ट थेअरी आहे. त्या कॉन्फ्लिक्ट थेअरीमध्ये जसं आपण पाहिलं की सुरुवातीला इझिली आपल्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घेतलं, सहजासहजी आपल्याला एज्युकेशन मिळालं नाही. कुठेतरी त्यांना संघर्ष करावा लागला, वाद करावा लागला, आर्ग्युमेंट्स करावे लागले. आपल्या न्यायासाठी त्यांना जस्टिस मिळण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, एफर्ट करावे लागले आणि मग कुठेतरी ते त्याचं फलित म्हणून आपण एकमेकांसोबत बोलत आहे, बसलो आहे. तर शेवटी त्याची परिणती, त्याचा रिझल्ट जो आहे तो एक चांगल्या प्रकारे मिळतो. तर ती एक थेअरी वेगळी आहे की त्याच्यामध्ये म्हणजे शेवटचं जे रूपांतर आहे ते संवादामध्ये होते. तर हे जे असतात तर ते एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसनुसार प्रत्येक जी गोष्ट आहे आपण ती तयार होते. ती थेअरी सुद्धा तशाच पद्धतीने तयार होते की त्या थेअरी एकदम सहजाची तयार नाही झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं त्यावेळेची सिच्युएशन कशी होती, जसं आपण पाहिलं की पूर्वीच्या काळात खूप अशा ट्रेडिशन होत्या की ज्या स्त्रियांसाठी फेवरेबल नव्हत्या, त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या अडचण येत होत्या. परंतु ह्या ज्या काही कुठल्या प्रोसेस झाल्या त्याची परिणती म्हणून आज आपण कुठेतरी सक्सेसच्या रेटमध्ये आहे, पण तरी पण अजूनही इनइक्वॅलिटी आहे. मग अजून पुन्हा आपल्याला त्या आर्ग्युमेंट बाकीच्या गोष्टी आहेत, त्या प्रोसेस आहे, तर अजून आपल्याला समोर जायला अजून काही काळ लागेल. तर ती कंटिन्यू ती प्रोसेस आहे. And another one is, what is the main idea of feminism? What is the main idea of feminism? फेमिनिझम हा जो आहे आता, हा जो कन्सेप्ट आहे फेमिनिझमचा, तो बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे. काय आहे मिसअंडरस्टँडिंग? की फेमिनिझम काय करत आहे की स्त्रियांना ही जी म्हणजे फेमिनिस्ट मध्ये मेन पण आहे, विमेन पण आहे, दोन्ही पार्टी आहे. परंतु बऱ्याच लोकांचा असा समज आहे की फेमिनिझम हा काय करतो, पर्टिक्युलरली फेमिनाईन जी एनर्जी आहे त्याला वरती आणण्यासाठी, म्हणजे पुरुषांवरती वर्चस्व गाजवण्याचा हा जो प्रकार आहे तो एक कन्सेप्ट लोकांच्या म्हणजे मिस अंडरस्टँडिंग जी आहे. परंतु फेमिनिझमचा मेन जो एम आहे, ऑब्जेक्ट आहे, तो हाच आहे की त्यांना फक्त जेंडर इक्वॅलिटी पाहिजे आहे, जे विमेनचे राईट आहे. मग अनेक आपण पाहिले आहे की अनेक प्रकारचे ऍक्ट विमेनच्या संदर्भात तयार झाले आहेत. तर जे वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट झाले फर्स्ट वेव्ह मध्ये, सेकंड वेव्ह मध्ये, थर्ड वेव्ह मध्ये, तर हे फेमिनिस्ट मुवमेंटच्या थ्रू काय केलं आहे की स्त्रियांना समान फक्त इक्वॅलिटी पाहिजे आहे. आणि ज्या काही आपण म्हटलं आहे की ज्या प्रॉपर्टीज मध्ये राईट नव्हते, किंवा ज्या मॅटर्निटी लिव्ह आहे, किंवा त्यांना लेबरचं कुठलं असेल किंवा डिस्क्रिमिनेशन असेल, ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना डेव्हलपमेंट पासून दूर करत होत्या. म्हणून त्यांचं फक्त एक फेमिनिझम जे आहे, मेन इश्यू, मेन जो एम आहे तो फक्त आहे की इक्वॅलिटी आहे, कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन न होता जे काही राईट्स आहे विमेनचे ते त्यांना मिळणे, तर फेमिनिझम आहे. कुठल्याही प्रकारचा अत्याचार किंवा कुठल्याही प्रकारचा एक डॉमिनंट किंवा वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नाही, तर दॅट इज फेमिनिझम. हेलो मैम. बोला. मैम, हमारा इंग्लिश लिटरेचर और सोशल साइंस मैम एक कहा तक 100% में से सेम टू सेम है? नहीं, 100% सेम टू सेम नहीं होगा, लेकिन कितना परसेंट है? वो परसेंट के हिसाब से नहीं मत बोलो आप. जैसे कि देखो, अगर आप अभी एमए कर रहे हैं लेकिन बाद में आपको रिसर्च जैसे पीएचडी भी करना है, कुछ भी करना है, लेकिन लिटरेचर को भी समझना है. जैसे कि मैं पहले जैसे सोशियोलॉजी की कोई भी स्टूडेंट है या फिर कोई भी जैसे कि यहाँ पे हम लिटरेचर को पढ़ते हैं, साहित्य को पढ़ते हैं, तो हम एक सिंपल तरीके से पढ़ते थे कि चलो हम पोएम पढ़ रहे या फिर कविता सुन रहे, शायरी सुन रहे या फिर कुछ लिटरेचर पढ़ रहे, तो हम सिंपल तरीके से पढ़ लेते थे. लेकिन जब ये हमको अगर पूरा समझना है, उस कंसेप्ट को समझना है, तो अगर हम एक पर्सपेक्टिव लेके अगर समझते हैं तो हम उसको पूरी तरह से समझ पाते हैं. जैसे कि फॉर एग्जांपल आपने एक ऑथर को चुना है या फिर कोई लिटरेचर को आप पढ़ रहे हैं, जैसे दलित लिटरेचर का आपका पेपर होगा, उसको पढ़ रहे, तो जैसे उनकी जो कुछ इश्यूज है, समस्या है, तो आप एक सिंपल तरीके से नहीं समझ पाएंगे. जब आप थ्योरी या फिर कुछ पर्सपेक्टिव, उस दृष्टिकोण से अगर आप समझना चाहेंगे, उसको यूज करके अगर आप वो लिटरेचर को पढ़ेंगे या फिर उसको स्टडी करेंगे, तो आप
पूरे तरह से उस कंसेप्ट को या फिर उनका जो जैसे हम सिंपैथी पर करते हैं लोगों को कि ठीक है ये सोशल इश्यूज है या फिर वुमेन इश्यूज है तो उनको सिंपैथी करते हैं। लेकिन जब हम थ्योरी या पर्सपेक्टिव का यूज करते हैं या फिर कुछ उस जो भी टेक्निकल जो मेथोडोलॉजी होती है उसका यूज करके जब हम एक लिटरेचर को हम समझ पाते हैं तो हम पूरी तरीके से उसको समझ पाते हैं। जैसे मेथोडोलॉजी जो आपकी लिटरेचर में मेथोडोलॉजी अलग होती है, सोशियोलॉजी में अलग होती है, लेकिन जो भी लिटरेचर बनता है वो सोसाइटी में बनता है जो कि हमको अगर सामाजिक जैसे सोशल स्ट्रक्चर है या फिर जो भी हमारे सोशल इंस्टीट्यूशंस है जैसे फैमिली है, रिलीजन है या फिर एजुकेशन है या फिर पॉलिटिक्स है, जो भी होता है वो लिटरेचर उसी में से बनता है। लेकिन एक अच्छे से अपने टेक्निकल टूल यूज करके अगर हम जब लिटरेचर का स्टडी करते हैं तो हम पूरी तरह से उसको समझ पाते हैं। परसेंटेज की बात नहीं होती कि बहुत पूरा परसेंटेज सेम हो नहीं हो सकता, लेकिन ये सब जो भी ह्यूमैनिटीज के जो सब्जेक्ट होते हैं वो एक दूसरे के साथ रिलेट करते हैं। जैसे कि हमने अगर सोचा है सोशियोलॉजी की मैं स्टूडेंट हूँ या फिर रिसर्चर हूँ तो मैं सोशियोलॉजी की स्टडी करूंगी तो उसको मैं न्याय नहीं दे पाऊंगी, मुझे इकोनॉमी समझना पड़ेगा क्योंकि जो भी सोशियोलॉजी में चेंजेस होते हैं या फिर कुछ भी न्यू थ्योरीज या फिर कुछ रिसर्च होता है तो मुझे इकोनॉमिकली क्या चेंजेस हुए हैं, पॉलिटिक्स में क्या चेंजेस हुए हैं, लिटरेचर में अभी नया लिटरेचर अपडेटेड लिटरेचर कौन सा है, क्या तैयार हुआ है, तो उसके जरिए में मैं सोशियोलॉजी के जो कंसेप्ट है या सोशियोलॉजी की जो थ्योरी है या फिर कुछ फेनोमिनल्स है वो मैं समझ पाती हूँ। तो हम पर्टिकुलर एक संकुचित जैसे विचार होता है कि हम उसी में फॉर्मेट में हम पढ़ाई नहीं कर सकते। एक जो विषय होता है या फिर सब्जेक्ट होता है उसको समझने के लिए हम बाकी जो सब्जेक्ट होते हैं उसको भी हमको समझना होता है, तभी हम अपने सब्जेक्ट को न्याय दे सकते हैं, उसको अच्छी तरह से समझ सकते हैं। सिर्फ सोशियोलॉजी की बात नहीं कर रहे, जैसे आप लिटरेचर पढ़ रहे हैं तब भी आपको बाकी के जो ह्यूमैनिटीज के सब्जेक्ट है वो भी आपको समझने होंगे, थोड़ा बेसिक और थोड़े बाकी जो थ्योरी है वो भी समझना होगा, तभी आप लिटरेचर को भी अच्छे से समझ पाएंगे। तो आपको फ्यूचर में भी जैसे रिसर्च करता आप पीएचडी करेंगे या फिर जो भी आपकी अगली पढ़ाई होगी उसमें भी वो काम में आएगा। थैंक यू मैम। Thank you. Thank you, ma'am. Over to you, Mansi. Ma'am, this will really help us help our students. Thank you. सर I invite our student Sanjana for today's vote of thanks. Good afternoon, all the respected sir and ma'am and the dear friend. I'm Sanjana Elekar, student of MA English. Gondwana University has organized an online lecture series 2.0 by Postgraduate State Teaching Department of English. Today on 20 May, our speaker is respected Dr. Rajni Wadhe ma'am, has given us valuable guidance on social theory in literature. I would like to thank for her guidance. I would like to thank for our chairperson program, Dr. Vivek Joshi sir, PGTD of English, Gondwana University, Gadchirli. I would like to thank our teaching faculty, Dr. Shilpa Athole ma'am, Dr. Pramod Zavde sir, and Vaibhav sir. And I would like to thank to everyone who has attended in the program. With the permission of chairperson, program is over. I think Joshi sir is available for all these sessions. Hello, sir.
Okay. Thank you everyone Thank you, sir. for this session. Thank you.